हॅलो, नमस्कार. मी अक्षता. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आजचा दिवस सर्वांना खूप सुखाचा व आनंदाचा जाऊ ही बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आज आम्ही चाललोय आमच्या कुलदेवीच्या दर्शनाला. बऱ्याच दिवसाचं जायचं होतं. माझ्या लग्नानंतर आम्ही फक्त पहिल्यांदाच गेलो होतो, ते पण पहिल्या वर्षी कोरोना होता लग्न झालं त्यावेळेला. त्यानंतर आम्ही दुसऱ्या वर्षीच गेलो होतो लग्नानंतर, आणि आता त्या गोष्टीलाही 3-4 वर्ष झाले. त्यानंतर पिल्लू जन्माला आली आणि मग काही जाणं झालंच नाही. पण माझी इच्छा होती की मला एकदा तरी पिल्लूला देवीच्या दर्शनाला घेऊन जायचंय, आणि आज तो योग जुळून आलाय फायनली. आणि माझी आई पण आलेली आहे, म्हणून म्हणजे आई यायच्या आधीच मी प्लॅन केला होता की म्हटलं आईला पण बऱ्याच दिवसाचं जायचं होतं, तिला पण जाणं झालेलं नाहीये, मग आपण सगळे मिळून जाऊया असं प्लॅन केला. आणि आई मला आणि पिल्लूला भेटायला येणार होती, कारण आम्ही मध्यंतरी आजारी होतो दोघी. मग म्हटलं की आणायचं येतेच आहे तर आपण तिलाही घेऊन जाऊया. तर असं सगळं आम्ही प्लॅन ठरवला आणि फायनली आज आम्ही निघालोय. खूप दिवसांची इच्छा होती ती आज पूर्ण होणार आहे. तर आता आमचं सगळं आवरून झालंय, आता आम्ही चाललोय. तर आता आम्ही जातोय कुठे तर ते सांगते पहिले. तर आम्ही जातोय माहूरला. माहूरगडची रेणुका माता आमची कुलदेवी आहे. माझ्या माहेरी आणि माझ्या सासरीही माहूरगडची रेणुका माताच आमची कुलदेवी आहे. आणि आता आज आम्ही निघालोय दर्शनासाठी. सगळी आमची तयारी झाली आहे, बॅग वगैरे रेडी केल्यात. पण आज आम्ही लगेच माहूरगडला जात नाही आहोत. तर आज आम्ही नांदेडला मुक्कामी थांबणार आहोत, कारण आत्ता वाजलेत सकाळचे 10 आणि आत्ताच आम्ही निघालो तर आम्हाला जवळपास माहूरला पोहोचायला संध्याकाळच होईल. आणि मग रात्री काही दर्शन होणार नाही आणि तिथे थांबण्याचं वगैरे फार थोडंसं अवघड जाईल. सध्या पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे आम्ही ठरवलं की जास्त दगदग नको, कारण एक साथ एवढी ड्रायव्हिंग होणं शक्य नाही एकट्याला. बरंच लांब आहे आमच्या इथून, त्यामुळे जवळपास नांदेडला पोहोचायला 7-7.5 तास लागतात आणि तिथून पुढे 1.5-2 तास. तर एवढा वेळ एकट्याला ड्रायव्हिंग शक्य नाही, त्यामुळे आम्ही ठरवलं की आधी नांदेडला थांबायचं आज रात्री आणि मग उद्या सकाळी तिथून लवकर माहूरला निघायचं आणि मग परत उद्या वापस यायचं, असं आमचा प्लॅन ठरलेला आहे. तर आता आमचं सगळं रेडी झालंय, आवरून आम्ही तयार आहोत. आता फक्त निघायची बाकी आहे. आता नाश्ता वगैरे करून आम्ही निघणार आहोत आणि संध्याकाळी लवकरच आम्ही म्हणजे सायंकाळपर्यंत आम्ही नांदेडला पोहोचू, मग सकाळी माहूरला निघणार. आणि आत्ता आमचं झालंय आवरून, आता आम्ही निघायची तयारी करतोय. चला. मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणाले की आम्ही आज नांदेडला थांबणार आणि उद्या सकाळी माहूरला जाणार आहोत दर्शनाला. घरातून निघताना तर हाच प्लॅन ठरला होता, पण अर्ध्या रस्त्यात आल्यानंतर यांना काय वाटलं माहिती नाही, हे म्हणाले की आपण आज बासरला जाऊया रात्री, कारण आपल्याकडे दुपारी भरपूर वेळ असणार आहे. म्हणजे आम्ही 5 वाजता नांदेडला पोहोचणार, तर त्यानंतर बराचसा वेळ असणार आहे. मग ते म्हणाले की नांदेडमध्ये थांबण्यापेक्षा आपण नांदेडवरून 2 तासाच्या अंतरावर बासर आहे आणि आपण बासरला जाऊया. म्हणजे संध्याकाळी 8 वाजेपर्यंत पोहोचतो आपण, जरी 6ला निघालो तरी. तर मग आपण बासरला जाऊया आणि सकाळी तिथे मुक्काम करून सकाळी मंदिरामध्ये, म्हणजे तिथे ज्ञान सरस्वती मंदिर आहे, सर्वांना माहीतच असेल. बासरचं प्रसिद्ध मंदिर ज्ञान सरस्वती मंदिर. तिथे शाळा सुरू व्हायच्या वेळेला संपूर्ण भारतभरातून लोक तिथे ह्याच्यासाठी येतात, म्हणजे पाटीपूजन करण्यासाठी. खूप प्रसिद्ध असं ठिकाण आहे ते, आणि त्यामुळेच आमचं चाललं होतं. खूप आधीपासूनच ठरलं होतं की पिल्लूचं पाटीपूजन करायचं शाळेत टाकायच्या आधी, पण आत्ता करायचं असं काही ठरलं नव्हतं. अचानक हा प्लॅन अर्ध्या रस्त्यात आमचा ठरला की आज जायचं आणि आज रात्री मुक्कामी राहायचं आणि उद्या पाटीपूजन करायचं. तर मग आम्ही तोच प्लॅन ठरवला की आज आम्ही नांदेडला जाणार 5 वाजता, मग तिथे गुरुद्वारामध्ये वगैरे जाणार, मग 1-1.5 तास तिथे जाईल आमचा. मग तिथून आम्ही 8 वाजता पोहोचू ह्याला बासरला, आणि मग बासरमध्ये थांबून सकाळी सकाळी पाटीपूजन करून आम्ही माहूरला निघणार. हा असा आमचा प्लॅन ठरलेला आहे. आता बघू पुढे काय काय होतंय अजून.
5 वाजले आणि आम्ही पोहोचलो नांदेडमध्ये. नांदेडमध्ये आल्याच आम्ही लगेच गुरुद्वाराकडे निघालो होतो, पण मध्येच जाता जाता यांना रस्त्यामध्ये गोदावरी स्वीट्स दिसलं आणि तिथे गर्दी पाहून यांनी गाडी वळवली वापस आणि मग आम्ही इथे आलो. हे म्हणाले की इथे खूप गर्दी दिसतीये, आपण इथे काहीतरी खाऊया, पाणीपुरी वगैरे. आणि खरंच खूप गर्दी होती इथे, भरपूर गर्दी होती, बाहेर पण होती आणि आत पण होती. तर इथली मला वाटते पाणीपुरी इथे फेमस आहे वाटतं. तर पण मला तरी काही फार विशेष वाटली नाही, म्हणजे ठीकठाक वाटली. आम्ही खाल्ली. मग त्यानंतर आम्ही आत आलो. मग इथे भरपूर मिठाई होती, लाडू, घेवर आणि मोतीचूर लाडू, ड्रायफ्रुट्स लाडू वगैरे आम्ही घेतले. मिठाई पाहिली आणि यांनी घेतली नाही असं होणारच नाही. मग सोबत आम्ही मिठाई घेतल्यानंतर मँगो पुडिंग आणि रेड वेल्वेट पुडिंग घेतली, ते खाल्लं. आणि मग तिथून आम्ही निघालो गुरुद्वाराकडे जायला. इथे आलो आणि आम्ही मागच्या बाजूने आलो होतो. थोडं कन्फ्यूज झालो कारण भरपूर 4 बाजूनी गेट होते इथे. मग आम्ही योग्य ठिकाणी आलो. मग त्यानंतर इथे मी स्लीवलेस ड्रेस घातला होता ज्यावर ओढणी नव्हती, पण मला स्टोल घ्यावा लागला कारण सगळ्यांना माहितीच आहे की आत एंट्री नसते डोकं कव्हर केल्याशिवाय आणि आत फार शूटही करता येत नाही. तर मग आम्ही तिथून निघालो गुरुद्वारामधून मग बासरला जायला. आम्हाला बासरला पोहोचायला फक्त 15 ते 20 मिनिट बाकी होते. तेव्हाच आम्हाला मध्ये रेल्वे क्रॉसिंग लागलं आणि 15-20 मिनिट आम्हाला इथे थांबावं लागलं. आणि तुम्ही बघू शकता बाजूला की बरेचसे लोक ट्रेनची वाट बघून कंटाळले आणि ज्यांच्याकडे बाईक आहेत ते त्या फाटकाच्या खालून जात होते. आणि मग 15-20 मिनिट वेट केल्यानंतर एक ट्रेन आली आणि हीच ट्रेन नाही तर याच्यानंतर अजून एक मालगाडी येणार होती. मग ती पण गेली येऊन. मग असे 15-20 मिनिट आमचे तिथं गेले. त्यानंतर आम्ही पोहोचलो बासरमध्ये. इथे आल्याला मला खूप वेगळं वाटत होतं कारण आपल्यासारखं काहीच नव्हतं. सगळी तेलुगू भाषा होती, सगळीकडे बोर्ड तेच होते आणि खूप अंधार होता इकडे. माहित नाही, हायवेवर पण सगळं बंद होतं, अंधार होता. मग आम्ही बासरमध्ये पोहोचलो. इथे रूम वगैरे आम्ही घेतली हॉटेलमध्ये. त्यानंतर आम्ही आलो जेवणासाठी मंदिराच्या बाहेरच, म्हणजे आम्ही मंदिराच्या जवळच थांबलेलो. सो तिथून आम्ही लगेच समोर असणाऱ्या हॉटेलमध्ये जेवायला आलो. जेवण तर ठीकठाक होतं, मला फार आवडलं नाही. हॅलो, तर आत्ता आम्ही आलो आहोत बासरमध्ये. आत्ता वाजलं रात्रीचे 9 आणि आम्ही 8:15च्या दरम्यान बासरमध्ये आलो. एक तर अचानक प्लॅन ठरला बासरला यायचा. नांदेडमध्ये थांबून आम्ही उद्या माहूरला जाणार होतो, पण आज अचानक बासरला यायचा प्लॅन ठरला आणि आम्ही आलोय. म्हणजे 8:15 वाजता इथे पोहोचलो आणि रूम वगैरे म्हणजे हॉटेल वगैरे आम्ही बुक केलेले आहेत रूम. आणि पण सगळ्यात पहिले आम्ही दिवसभर म्हणजे फक्त चारेमोरी खाण्यावरच आम्ही पूर्ण जेवण केलं नव्हतं, त्यामुळे आम्ही इथे जेवायला आलो. पण आम्ही जेवण केलं इथे. आता आम्ही इथे मंदिराच्या परिसरातच थांबलेलो आणि जेवण झालं, पण जेवण फार काही म्हणजे आपल्यासारखं नव्हतंच, महाराष्ट्रासारखं ठीकठाक जेवण होतं. पण ठीक आहे, वेळेला चालतं, हरकत नाही, व्यवस्थित होतं जेवण. जेवण वगैरे झालं तर आम्ही मंदिराच्या परिसरातच थांबलोय. हे थोडीशी चौकशी करतायत की उद्या आम्हाला पाठीपूजा करायची होती, किती वाजता मंदिर उघडतं किंवा किती वाजता पूजा करायची, काय चौकशी करतात. मग त्यानंतर आम्ही रूमवर राहणार. गुड मॉर्निंग. आता आत्ता वाजलेत सकाळचे 6 आणि आज आहे आमचा दुसरा दिवस. आज आम्ही इथे पहिले बासरमध्ये सरस्वती मातेच्या मंदिरात जाणार, पाठीपूजा करणार आणि मग तिथून आम्ही माहूरला जाणार आहेत. सकाळचं 6 वाजता एवढं ऊन होतं बाहेर आणि मला वाटलं खूप उशीर झाला काय. मग मी पटकन आवरलं, साडी नेसून मस्त तयार झाले आणि आम्ही मग जायला निघालो मंदिराकडे. कारण इथे बॅच वाईज सोडतात मंदिरात पूजेला आणि 7:30ची एक बॅच होती सकाळची, ज्यामध्ये आम्हाला सोडणार होते आणि 7:30 ते 8:30 असं 1 तासाचे वेळ लागणार होता. म्हणजे प्रत्येक बॅच 1 तास लागतो पूजेला प्रत्येक बॅचला. तर आम्ही मग 7:30च्या अंदाजे आम्ही निघालो होतो की आम्हाला 7:30च्या बॅचमध्ये जायचंच आहे. तर इथे आल्याला पहिले आम्ही पाटी घेतली आणि सगळं म्हणजे कुंकू वगैरे ते पॅकेटच त्यांनी दिलं आम्हाला. मग आम्ही मंदिरात जायला निघालो. इथे तिकीट्स वगैरे काढावे लागतात काउंटरला. VIP पूजा पण असते, आपल्या इच्छेनुसार आपल्याला कोणती हवी आहे. मग आम्ही 1000 रुपयावाली पूजा आम्ही तिकीट काढलं होतं कारण मग सगळ्यांसोबत ते सोडतात आपल्याला. आणि इथे जर तुम्हाला सेपरेट हवी असेल तर मग VIP पण असते 5000 10,000, पण आम्हाला काही त्याची आवश्यकता वाटली नाही, बऱ्यापैकी वेळ होता आमच्याकडे. आणि हे मंदिर असं मागच्या बाजूने असं दिसते सुंदर. आणि मग आम्ही तिकीट वगैरे घेतलं आणि आत मंदिरात जायला निघालो पूजेकडे. पण आत खूप गर्दी होती आणि आत बिलकुलही शूटिंग अलाउड नव्हतं, बाहेरच जे काय होतं ते. म्हणून मी बाहेर इथेच केलंय सगळं शूट, आत बिलकुलही शूट करता आलेलं नाहीये. तर हा बाहेरचा परिसर
आहे आणि मागून हे मंदिर असं दिसतंय. इथे खूप सारी चाफ्याची झाडं होती. आम्ही आत गेलो, मग छान अशी पूजा केली. बराच वेळ म्हणजे सगळ्या बॅच मध्येच आम्हाला सोडलं होतं. तिथल्या गुरुजींनी सगळ्यांकडून पूजा करून गेली. ते जसं मंत्र सांगतील तशी आम्ही पूजा केली. मग पिल्लूकडून त्यांनी पाटीवर लिहून घेतलं सरस्वती नमः ओम श्री वगैरे असं लिहून घेतलं सगळं. आणि मग पूजा झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या मागच्या बाजूला आलो. तर हा बाहेरचा परिसर आहे. तो खूप छान प्रसन्न वाटत होते. खूप लोक आली होती, खूप लहान लहान मुलं होती आणि ही ती पाटी होती ज्याच्यावर पिल्लूच्या हातून त्यांनी ओम श्री सरस्वती नमः लिहून घेतलेलं. हॅलो, तर आत्ताच आम्ही मंदिरात दर्शन झालं आमचं. पाटी पूजा झाली पिल्लूची. आम्ही आत्ताच म्हणजे आज सध्या मंदिरातच आहोत. आता बाहेर जातोय. तिथे कॅमेरामॅननी फोटोज काढले आमचे, ते कलेक्ट करायचे. आता खूप छान दर्शन झालं, खूप मस्त पूजा झाली. मला तर खूप छान वाटलं. पिल्लूची छान पाटी पूजा झाली. तिच्याकडून लिहून घेतलं त्यांनी. खूप सुंदर पूजा झाली. तर आता आम्ही पुढच्या प्रवासाला म्हणजे आता इथून आम्ही नाश्ता वगैरे करून आम्ही माहूरला निघणार आहोत. म्हणजे आता पुढचं दर्शन आमचं थेट माहूरलाच होणार. आता इथलं झालंय सगळं. मंदिरात छानसं दर्शन घेऊन पूजा करून आम्ही बाहेर येऊन नाश्ता केला आणि त्यानंतर आम्ही माहूरला जायला निघालो. पण हे म्हणाले की त्याआधी मी तुम्हाला एक असं ठिकाण दाखवतो जिथल्या दगडांवर मारल्याने काही दगडांमधून संगीताचा आवाज आणि काही दगडांमधून भांड्यांचा आवाज येतो. तर हे इथे याआधी बऱ्याचदा आलेले, त्यामुळे यांना माहिती आहे. आणि मी पहिल्यांदाच आले त्यामुळे मला माहिती नव्हतं. आणि मी हे करून बघितलं प्रत्यक्ष. तर खरंच खूप छान आवाज होता. म्हणजे भांड्यांचा आवाज येत होता. असं वाटत होतं की कशा भांड्यावरच मारते प्रत्यक्ष. खरंच छान आवाज येत होता. मग त्यानंतर आम्ही तिथून निघून आलो आहुंच्या आजोळी, जे तेलंगणा राज्यात येतं. म्हैसा हे गाव आहे आणि इथे आहुंचं आजोळ आहे. हे त्यांना खूप दिवसांची इच्छा होती की इथं यायचंय, त्यांना चक्कर मारायची. मग त्यांनी आम्हाला संपूर्ण गाव फिरवलं. मग त्यांच्या मामाच्या घरी गेलो, तिथे नाश्ता वगैरे केला आणि मग आलो माहूरगड येथे. फार काही मी आधी शूट केलं नाही, कारण रस्ते किती दाखवणार म्हणून मी फारसं शूट नाही केलं. मग आम्ही इथे गडावर आलो. मग आणि आम्ही जेव्हा मागच्या 2-3 वर्षाखाली आलो त्यावेळी इथे फारसं काही नव्हतं. म्हणजे छत वगैरे नव्हतं पत्र्याचं. शेड नंतर केलेला दिसतोय आणि दुकानही खूप वाढवले. खूप छान वाटत होतं मला इथे येऊन, प्रसन्न वाटत होतं. पण तेवढेच पायही दुखत होते पायऱ्या चढताना, कारण आम्ही ऑलरेडी आमचा बराचसा प्रवास झाला होता कालपासून. पण खूप छान वाटत होतं आज मला इथे येऊन, खूप प्रसन्न वाटत होतं. आम्ही तशाच वरती आलो चढत आणि इथे पिल्लू माझी एवढी दमलेली असतानाही ती स्वतःहून पायऱ्या चढत होती आणि उतरतही होती. तिने खूप छान हे केलं. तिला स्वतःला पायऱ्या चढायच्या होत्या, त्यामुळे तिने खूप कोऑपरेट केलं. बिलकुलही रडली नाही आणि तिच्यामुळे आमचं दर्शनही खूप छान झालं. आणि मी पहिल्यांदाच तिला इथे घेऊन आलो आम्ही जन्मानंतर तिच्या पाया पडवण्यासाठी. आणि इथे वरती आल्यानंतर इथे माकडं होते खूप सारे आणि पिल्लूला ते खूप आवडतात. तुम्ही बघू शकता ते कसे बसलेत. मला तर खूप छान वाटत होतं, पण मला भीतीही खूप वाटते माकडांची. पण पिल्लू मात्र त्यांना बघून खूप खुश होती, ओरडत होती, हाका मारत होती त्यांना बंदर बंदर म्हणून. मग आम्ही मंदिराच्या आत आलो आणि छान असं दर्शन झालं. तर मी स्क्रीनवर जे दिसते देवी तेच मी फक्त शूट केलं. खूप छान वाटत होतं मला. आम्ही देवीची ओटी वगैरे भरली, खूप प्रसन्न वाटत होतं. मग त्यानंतर आम्ही वापस निघालो. मी आधी काही आता शूट केलं नाही जास्त, आम्ही डायरेक्ट निघालो तेव्हाच शूट घेतलं थोडंसं. मग तिथून आम्हाला माहित होतं की आता आम्हाला इथून घरी पोहोचायला खूप वेळ लागणार आहे, जवळपास 12 वगैरे वाजतील अंदाज आलाच होता. पण रस्ते खूप छान होते त्यामुळे थोडा प्रवास बरा वाटला. मग इथे एका कारखान्यामध्ये आलो, म्हणजे जाता जाता छोटासा कारखाना होता जिथे सिरॅमिकचे पॉट वगैरे आहेत. हे प्लांटर आहेत छोटेसे, पण मला हे खूप कॉस्टली वाटले म्हणून आम्ही न घेताच वापस निघालो. मग त्यानंतर हा आहे समृद्धी महामार्ग, जो मला तरी खूप आवडला. मी आत्तापर्यंत महाराष्ट्रात असा फास्टेस्ट हायवे पाहिलाच नाही कुठे. हा खूप सुंदर रोड आहे, बिलकुलही गर्दी नाही आणि एकदम स्वच्छ आहे. खूप छान वाटत होतं मला या मार्गावरून प्रवास करताना. असो, चला व्हिडिओ इथेच एंड करते. बाय. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा.